ओके, सो लेट स्टार्ट. सो बघा, आजपासून आपण जँगोला सुरुवात करतोय. आता जँगो म्हणजे काय, जँगो म्हणजे कुठल्या लँग्वेज पासून जँगो आलेला आहे किंवा त्याचा बेस काय, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला नीट सांगणार आहे. फ्रॉम टुडे सेल्फ वी आर स्टार्टिंग विथ द सिरीज ऑफ जँगो where we can learn the how the technology are implemented in the programming languages like Python, Django. त्यानंतर एखाद्या वेब ॲप्लिकेशनमध्ये जँगोचा यूज करून तुम्ही कोणकोणत्या बॅकएंडमध्ये टेक्नॉलॉजी ॲड करू शकता, लाईक रेस्ट एपीआय असेल, ऑथेंटिकेशन असेल, ऑल द थिंग्स वगैरे असतील. ठीक आहे. सो बघा, स्टार्टिंगला जँगोमध्ये पहिल्यांदा लक्षात ठेवा, जँगो इज अ फ्रेमवर्क ऑफ पायथन. म्हणजे काय, तो पायथनचा एक फ्रेमवर्क आहे. आता फ्रेमवर्क म्हणजे काय, पायथनचा फ्रेमवर्क म्हणजे काय, वेब फ्रेमवर्क म्हणजे सगळ्या गोष्टी आपण पुढे बघणार आहे. ठीक आहे. सो लक्षात ठेवा, जँगो शिकत असताना तुम्हाला सगळ्यात मेन गोष्ट गरजेची आहे, दॅट इज पायथन लँग्वेजचं कम्प्युटर तुमच्याकडे लँग्वेजचं नॉलेज असणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल सर आमच्याकडे पायथनचं नॉलेज जास्त नाही आहे, बेसिक लाईक यू आर हॅव्हिंग नॉलेज विथ द लूप्स, कंडिशन स्टेटमेंट्स, त्यानंतर डेटा स्ट्रक्चर असेल, म्हणजे डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय की कलेक्शन असतील. ठीक आहे. त्यानंतर इनहेरिटन्स असेल, पॉलिमॉर्फिझम असेल, लूप्स कन्सेप्ट असतील, डेटाबेस कनेक्टेड असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला नॉलेज असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही इमिडिएटली जँगोला चालू करू शकता. ओके. सो बघा, व्हेरी फर्स्ट टाइम दॅट इज व्हॉट इज फ्रेमवर्क. ठीक आहे. इन धिस सिरीज ऑफ जँगो वी आर कव्हरिंग थेरॉटिकली विथ प्रॅक्टिकली पार्ट. ओके, सो डोंट वरी अबाउट दॅट. बघा, सो व्हॉट इज फ्रेमवर्क. फ्रेमवर्क इज अ सेट ऑफ कन्सेप्च्युअल स्ट्रक्चर अँड गाईडलाईन्स यूज टू समथिंग युजफुल. म्हणजे काय, ज्यावेळेस आपण एखादा पदार्थ बनवत असतो त्यावेळेस आपल्याला सगळी सामग्री लागते, बरोबर आहे. म्हणजे ते इन्स्ट्रक्शन असतात, रूल्स असतात, त्यानुसार आपण तो पदार्थ बनवतो. क्लिअर. तसंच ज्यावेळेस आपण एखादा वेब ॲप्लिकेशन बनवतो त्यावेळेस त्याच्या मागे भरपूर इन्स्ट्रक्शन असतात, भरपूर प्रोग्रामिंग लँग्वेज असतात. सो त्याला प्रॉपर वेमध्ये यूज करणं. सपोज आता आपण जँगो हा फ्रेमवर्क यूज करतो, तर तो जँगोच्या फ्रेमवर्कमध्ये अशा कोणकोणत्या रूल्स अँड रेग्युलेशन डिफाईन करून ठेवले. ठीक आहे. तर ते कन्सेप्च्युअल स्ट्रक्चर आहे, त्याला एम्युटी स्ट्रक्चर म्हणलं जातं. आता ते काय ते आपण नेक्स्ट बघणार आहे. ठीक आहे. सो बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवा की फ्रेमवर्कचा अर्थ काय, त्याच्यामध्ये कन्सेप्च्युअल स्ट्रक्चर असतं जे की रूल्स अँड रेग्युलेशन्स आणि गाईडलाईन्समध्ये डिफाईन केलेले असतात. ठीक आहे. सो दॅट वी आर युझिंग विथ द फ्रेमवर्क अँड बिल्डिंग द न्यू फंक्शनलिटी असेल किंवा प्रॉपर्टीज असतील. सेकंड बघा, ए फ्रेमवर्क मे इन्क्लूड प्रीडिफाईन्ड क्लासेस अँड फंक्शन्स दॅट कॅन बी यूज टू प्रोसेस इनपुट, मॅनेज हार्डवेअर डिव्हायसेस अँड इंटरॅक्ट विथ द सिस्टीम सॉफ्टवेअर. म्हणजे काय, सपोज एखादा तुम्ही फ्रेमवर्क यूज करताय, तो फ्रेमवर्कचा यूज करून तुम्ही एखादी सिस्टीम बिल्ड करताय, तर ती सिस्टीम सपोज हार्डवेअर सोबत कनेक्टेड राहणार असेल, सो त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये काही प्रीडिफाईन लायब्ररीज असतील, फंक्शन्स असतील, ऑर एनिथिंग असेल, ते तुम्हाला यूज करून त्याच्यामध्ये ते इम्प्लिमेंटेशन करावं लागेल. त्यानंतर बघा, द पर्पज ऑफ द फ्रेमवर्क इज टू अलाउ डेव्हलपर्स टू फोकस ऑन बिल्डिंग द युनिक फीचर ऑफ फॉर देअर प्रोजेक्ट्स रॅदर दॅन रायटिंग कोड फ्रॉम स्क्रॅच. म्हणजे काय की तुमच्या प्रोजेक्टसाठी फ्रेमवर्क काय यूज करायचं. कारण की बघा, जर मी तुम्हाला एक प्रॉपर एक्झाम्पल दिलं की मला एक कॅल्क्युलेटर बनवायचं आहे, विदाउट फ्रेमवर्क, विदाउट लायब्ररी, जर तुम्हाला एखादं सांगितलं की मला कॅल्क्युलेटर बनवायचं आहे, सो इट इज हार्ड. ठीक आहे, इट इज हार्ड. तुम्हाला सगळे मॅथमॅटिकल फंक्शन सगळे रिपीट लिहावं लागतील, सगळ्या त्याचा लॉजिक लिहावं लागेल, प्लससाठी काय, मायनससाठी काय, इंटूसाठी काय, पायसाठी काय आहे, मॉड्युलसाठी काय. म्हणजे इट इज लेंदी. rather than we are using library or functionalities or functions like predefined libraries like maths.py. ज्यांना पायथन येते त्यांना माहित असेल की maths.py एक अशी लायब्ररी ज्याच्यामध्ये सगळे जे काय मॅथमॅटिकल फंक्शन, वेदर इट इज सायंटिफिकल, वेदर इट इज अ मॅथमॅटिकल, ठीक आहे, वेदर इट इज अ कॅल्क्युलेशनल, सो सगळे मॅथमॅटिकल ऑपरेशन त्या लायब्ररीमध्ये स्टोअर आहेत. मग त्या लायब्ररीचा यूज करून तुम्ही इमिडिएटली त्या सगळ्या गोष्टी काय करू शकताय, इम्प्लिमेंट करू शकताय. म्हणजे rather than writing 100 lines, 1000 line of code, you are importing that type of data into a single line, that is library. ठीक आहे. मग त्या लायब्ररी आपण इन्स्टॉल केल्यानंतर किंवा इम्पोर्ट केल्यानंतर आपल्याकडे त्या सगळा डेटा येऊन जातो, ज्याचा यूज करून आपण आपल्या फीचर्समध्ये किंवा आपल्या प्रोजेक्ट्समध्ये मोर दॅन इंटरॅक्टिव्ह गोष्टी किंवा मोर दॅन फीचर्स टाकू शकतोय. म्हणून काय म्हणले की द पर्पज ऑफ फ्रेमवर्क इज टू अलाउ डेव्हलपर टू फोकस ऑन बिल्डिंग युनिक फीचर. म्हणजे आजच्या काळामध्ये तुमच्या प्रोजेक्टमध्ये युनिक फीचर असणं गरजेचं आहे. मग त्या ज्या रिप्लेसेबल गोष्टी आहेत त्यासाठी तुम्ही जेव्हा जास्त टाइम घालवायचा उपयोग नाही आहे. त्यासाठी तुम्ही जे काय प्रीडिफाईन लायब्ररीज आहेत, क्लासेस आहेत, त्यांचा यूज करून तुम्ही ते डेव्हलप करू शकता. आता व्हॉट इज, म्हणजे आपण फ्रेमवर्क काय यूज करायचा, वाय यूज फ्रेमवर्क.
सो कलेक्शन ऑफ डिफरंट टाईप ऑफ टूल्स, जसे मी आता सांगितले आपल्याकडे टूल्स आहेत, लायब्ररीज आहेत, फंक्शनॅलिटीज आहेत, ज्याचा यूज करून आपण फ्रेमवर्कचा यूज करून आपण आपल्या प्रोजेक्टमध्ये वेगळ्या फंक्शनॅलिटी ॲड करू शकतोय. नो नीड टू स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच. ऑब्व्हियसली जसे मी आता सांगितलं math.py जर तुम्ही लायब्ररी इन्स्टॉल केली किंवा तुम्ही कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेजमधलं फ्रेमवर्क उचलला आणि त्याला जर तुम्ही इम्प्लिमेंट करायला लागला तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्टार्टिंगपासून इम्प्लिमेंट करायची गरज नाही. जिथून तुमचा डेटाबेस किंवा जिथून तुमचा इम्प्लिमेंट करायचा पार्ट चालू तिथे तुम्ही त्याची फंक्शनॅलिटी तिथे त्याची लायब्ररी यूज करून तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. यू डोंट हॅव टू कोड फ्रॉम स्क्रॅच. ठीक आहे, म्हणजे बेसिक पासून. सेव्ह टाइम, ऑब्व्हियसली इट विल सेव्ह टाइम. इम्प्रूव्ह प्रोडक्टिव्हिटी, clean code and reusable code. That is a very must point. It is interview ask question, that is why the framework is most popular. framework का पॉप्युलर आहे का, कारण की सगळ्यात मेन म्हणजे रियुजेबिलिटी ऑफ कोड. इट इज अ मेन बेनिफिट ऑफ फ्रेमवर्क. जसं तुम्ही इनहेरिटन्स बघितलं असेल, इनहेरिटन्स बऱ्याच जण माहित असेल, बऱ्याच जण माहित नसेल. इनहेरिटन्सचा यूज करून आपण ज्यावेळेस एखादा क्लास दुसऱ्या क्लासमध्ये इनहेरिट करतो त्यावेळेस त्याच्या प्रॉपर्टी आपण दुसऱ्या क्लासमध्ये बाय डिफॉल्ट ऍक्सेस करतो विदाउट रायटिंग दॅट मच ऑफ कोड रिपीटेडली. म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही एखादा फ्रेमवर्क यूज करता त्यावेळेस मी आता सिंपल काय सांगितलं की कॅल्क्युलेशनचा पार्ट ऑलरेडी डिफाईन आहे कुठं, math.py फाईलमध्ये किंवा math.py ह्या लायब्ररीमध्ये. आता ती लायब्ररी ज्यावेळेस तुम्ही इम्पोर्ट करता याचा अर्थ तुम्ही जे काय सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत ऑलरेडी त्याला तुम्ही डायरेक्ट रीज करता. रियुजेबिलिटी इज द बेनिफिट. आता वेब फ्रेमवर्क बघा. वेब फ्रेमवर्क म्हणजे काय, ए वेब फ्रेमवर्क और वेब ॲप्लिकेशन फ्रेमवर्क विच हेल्प्स टू बिल्ड द वेब ॲप्लिकेशन्स. आता व्हेरी स्मॉल डिफरन्स आहे बघा वेब फ्रेमवर्क आणि वेब ॲप्लिकेशन फ्रेमवर्कमध्ये. व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन वेबसाईट अँड वेब ॲप्लिकेशन. सो सिम्पल, where the website is only delivering the front end part, then it is a website. When a website delivering front end part as well as the back end part, then it is called as a web application. बघा, वेब फ्रेमवर्क प्रोव्हाइड टूल्स, लायब्ररीज अँड सिम्प्लिफाय कॉमन वेब डेव्हलपमेंट ऑपरेशन्स, जे काही आपण आता बघितले. वेब फ्रेमवर्क्स हेल्प विथ द व्हरायटी ऑफ टास्क फ्रॉम टेम्पलेटिंग, डेटाबेस ॲक्सेस, सेशन मॅनेजमेंट. ठीक आहे, अँड कोड रिव्ह्यूज. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर वेब फ्रेमवर्कचा यूज करून किंवा वेब फ्रेमवर्कच्या कोणकोणत्या मेन गोष्टी बेनिफिट प्रोव्हाइड करतात. दॅट इज टेम्पलेटिंग. टेम्पलेटिंगचा अर्थ काय की तुमचा सगळा फ्रंट एंडचा डेटाला तुम्ही टेम्पलेट म्हणू शकता. क्लिअर, फ्रंट एंड युजर इंटरफेस. त्यानंतर डेटाबेस ॲक्सेस, ऑब्व्हियसली डेटाबेसमध्ये जेवढा काय डेटा स्टोअर आहे, जेवढा काय डेटा आपण यूज करतोय तो रिट्रीव्ह करतोय, फेच करतोय, दॅट इज द होल ऑपरेशन. वी कॅन ॲक्सेस इट, फेच इट. त्यानंतर त्याच्यामध्ये कोणकोणते ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल तर वी कॅन डू इट. ठीक आहे, सो ऑल द पार्ट इज कमिंग विथ द डेटाबेस ॲक्सेस. आणि त्यानंतर आहे तो सेशन मॅनेजमेंट. आता सेशन मॅनेजमेंट म्हणजे सगळ्यात नीट बघा याचा अर्थ काय. सपोज तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. सपोज तुमचा मोबाईल ऑन आहे आणि तो तुम्ही मोबाईल ऑन ठेवून 10 मिनिटं म्हणजे 10 मिनिटं तुम्ही मोबाईल ऑन ठेवल्यानंतर तुम्ही बाहेर गेला तर ज्यावेळेस तुम्ही बॅक याल 10-15 मिनिटानंतर त्यावेळेस तो मोबाईल तुमचा चालू राहतो का ऑफ राहतो रे. ऑब्व्हियसली ऑफ राहतो का, बिकॉज त्याच्यामध्ये पर्टिक्युलर टायमिंगमध्ये जर कोणतीही ऍक्टिव्हिटी परफॉर्म नाही झाली तो इट विल ऑटोमॅटिकली ऑफ. तसंच एक्झाम्पल सांगितलं की आपण एखादी सिस्टीम बनवली, समजा एखादी सिक्युरिटी गार्डची सिस्टीम बनवली एखाद्या कशाखाली कॉलेज खाली किंवा एखाद्या हॉस्टेल खाली एखादी सिक्युरिटी आहे त्यासाठी आपण सिस्टीम बनवली. आता ज्यावेळेस तो सिक्युरिटीमध्ये सगळा डेटा असणार आहे कम्प्लीट, म्हणजे सपोज आपण कॉलेजमध्ये बघितलं तर कॉलेजमध्ये कोण येतंय जातंय, कॅमेरा ॲक्सेस, सगळा डेटा कोणाच्या लॉग इनमध्ये असणार आहे, त्या सिक्युरिटीवाल्याच्या. मग त्यावेळेस ज्यावेळेस तो सिक्युरिटीवाला किंवा त्या सिक्युरिटी पर्सन ज्यावेळेस लॉग इन करेल आणि सपोज दुसऱ्या दिवशी जाताना तो लॉग आउट करायचा विसरला तर तो त्यातला सगळ्यात कॉन्फिडेन्शियल डेटा बाहेरचा कोणतर बघू शकतोय. सो त्यावेळेस सगळ्यात मेन कोण न्यूज होतं, सेशन मॅनेजमेंट. म्हणजे काय, त्याचा पर्टिक्युलर टाइममध्ये सपोज एखादा सिक्युरिटी पर्सन तो ऑनच ठेवून गेला, लॉग आउट करायचं लक्षात नाही आहे त्याच्या. सो ऍक्टिव्हली ज्यावेळेस एक पर्टिक्युलर टाइम 10 मिनिट्स 15 मिनिटच्या टायमिंगमध्ये कोणती ऍक्टिव्ह परफॉर्म नाही दिले तर इट विल ऑटोमॅटिकली लॉग्ड आउट. बरोबर आहे. याचा अर्थ काय, इथे तुमचं सेशन मॅनेजमेंट महत्वाचं आहे. मोर दॅन 80% ऑफ वेब ॲप फ्रेमवर्क्स रिले ऑन द मॉडेल व्ह्यू अँड कंट्रोल आर्किटेक्चर, दॅट इज MVC आर्किटेक्चर. दोन प्रकारचे आर्किटेक्चर पडतात. फर्स्ट वन इज MVT, सेकंड वन इज MVC. MVC इज मेन, जे की तुमचं .NET असेल, ASP.NET असेल, C# असेल किंवा बाकीचे वेब फ्रेमवर्क असतात त्याच्यामध्ये MVC आर्किटेक्चर यूज होतं. बट MVT आर्किटेक्चर कुठे यूज होतं, तुमचं Django फ्रेमवर्कमध्ये. आता व्हॉट इज MVT आर्किटेक्चर,
मॉडेल, व्ह्यू अँड टेम्पलेट. आता व्हॉट इज मॉडेल, व्हॉट इज व्ह्यू, व्हॉट इज टेम्पलेट, वी आर सीइंग द नेक्स्ट पार्ट. बघा त्याच्या आधी Djangoचे काय थोडेसे एक्झाम्पल्स आहेत, म्हणजे एक्झाम्पल म्हणजे प्रॉपर्टीज आहेत बघा. Django is a web application framework written in Python programming language. Django is completely written in the Python programming language, completely. It is based on MVT, that is model, view and template. ठीक आहे. त्यानंतर इट वॉज ओरिजिनली क्रिएटेड बाय अँड्रिन होल्टी अँड सिमन विल्सन. ठीक आहे. त्यानंतर इट वॉज क्रिएटेड ऑन 2003. वी कॅन बिल्ड हाय एंड वेब ॲप्लिकेशन्स. ठीक आहे. व्हॉट इज एंड वेब ॲप्लिकेशन म्हणजे काय, तो एंड युजरपर्यंत पोहोचतोय. क्लिअर. जे आपण वेब ॲप्लिकेशन बनवले त्याचा यूज एंड युजरपर्यंत होतोय, याचा अर्थ एंड वेब ॲप्लिकेशन्स. इट एनकरेजेस रॅपिड डेव्हलपमेंट अँड क्लीन प्रोग्रामॅटिक डिझाईन्स. ऑब्व्हियसली ह्याच्यामुळे तुमची स्पीड डिझाईन म्हणजे स्पीड वाढते. त्यानंतर डिझाईन अँड मटेरियल स्ट्रक्चर तुमचं वाढतं. ठीक आहे. आता वेअर Django हॅज बीन युज्ड, वेअर. सो जर तुम्ही बघितलं असेल सोशल मीडियामध्ये सगळ्यात जास्त पॉप्युलर असणारं इंस्टाग्राम आहे. सो इंस्टाग्रामचं बॅकएंड हे बऱ्यापैकी तुमच्या Djangoमधून बनलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर मॉझिला फायरफॉक्स असेल, प्रिंटरेस्ट असेल किंवा बिटबकेट असेल. बघा आता सगळ्यात मेन पार्ट इज MVT. सो व्हॉट इज MVT? MVT मीन्स मॉडेल, व्ह्यू अँड टेम्पलेट. ज्याच्यामध्ये मी टेम्पलेटचा अर्थ ऑलरेडी सांगितला. दॅट इज टेम्पलेट इज रिस्पॉन्सिबल फॉर कम्प्लिटली फ्रंट एंड पार्ट. म्हणजे फ्रंट एंडचा सगळा काय पार्ट असणार. हिअर यू आर सपोज टू बी डेव्हलपमेंट ऑफ ओनली वेब ॲप्लिकेशन्स. मग वेब ॲप्लिकेशनमध्ये तुमच्या त्या वेब ॲप्लिकेशनला 3 पार्टमध्ये डिवाइड करायचं काम मॉडेल, व्ह्यू आणि टेम्पलेट करतं. म्हणजे तुम्ही असे म्हणू शकता की तुमचं जे काय डेव्हलपमेंटमध्ये असलेलं जे काय वेब ॲप्लिकेशन आहे ते वेब ॲप्लिकेशन कम्प्लिटली कोणत्या स्ट्रक्चरवरती बेस आहे. सो MVT स्ट्रक्चरवरती बेस आहे किंवा त्याला MVT आर्किटेक्चर सुद्धा म्हणलं जातं. आता व्हॉट इज MVT? So MVT is a design pattern which separate application into 3 main parts, that is model, view and template. Model चा अर्थ काय? Model is responsible for database access, view is for business logics and T is for templates. बघा each of these components has their own role in projects. म्हणजे प्रत्येक MVT चा अर्थ मॉडेल, व्ह्यू आणि टेम्पलेट ह्या तिन्हींचा रोल वेगळा वेगळा पडतो ॲप्लिकेशनमध्ये, वेब ॲप्लिकेशनमध्ये. ठीक आहे. द मॉडेल हेल्प्स टू हँडल द डेटाबेस. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट पार्ट. क्लिअर. सो मॉडेल हेल्प्स टू हँडल द डेटाबेस. इट इज कम्प्लिटली रिस्पॉन्सिबल फॉर डुईंग द ऑपरेशन्स while we are doing with the databases. ठीक है. It is data access layer which handle the data. The template is a representational layer where handles user interface part completely. म्हणजे काय? सो टेम्पलेट हा पार्ट काय, मी जसं तुम्हाला सांगितलं फ्रंट एंडचा सगळा पार्ट म्हणजे युजर इंटरफेसचा सगळा पार्ट कोणाला हँडल करतं? टेम्पलेट. त्यानंतर द व्ह्यू इज यूज टू एक्झिक्यूट बिझनेस लॉजिक्स. म्हणजे काय, तुम्ही असंही म्हणू शकताय की तुमच्या कम्प्लीट ॲप्लिकेशन मधलं जेवढं काय लॉजिक असणार आहे, जेवढं काय फंक्शनॅलिटीचं पार्ट असणार आहे, तो सगळा पार्ट कुठे असणार आहे? व्ह्यू मध्ये. ठीक आहे. टू इंटरॅक्ट विथ द मॉडेल, टू कॅरी डेटा अँड सेंड टू द टेम्पलेट. याचा अर्थ काय, म्हणजे मॉडेल आणि टेम्पलेटचा मिडिएटर कोण आहे? व्ह्यू आहे. कसं? टेम्पलेट म्हणजे काय, फ्रंट एंडचा पार्ट ज्याची युजर इंटरॅक्ट होतो. युजर बॅकएंडशी इंटरॅक्ट होतो का डेटाबेस सोबत? नाही. युजर फ्रंट एंडच्या पार्ट सोबत इंटरॅक्ट होतो. सो त्यावेळेस फ्रंट एंडला आलेला डेटा हा बॅकएंडला पाठवून बॅकएंडमध्ये स्टोअर करून त्याला रिट्रीव्ह करून त्याला प्रॉपरली रिस्पॉन्स जनरेट करून तो बॅक टू द फ्रंट एंडला पाठवायचं काम कोण करतं? व्ह्यू. सो दॅट इज वाय इट इज कॉल्ड एज व्ह्यू इज अ मिडिएटर बिटवीन फ्रंट एंड अँड बॅक एंड किंवा टेम्पलेट ऑर मॉडेल. So this is how MVT architecture will perform. ठीक है. In the next part we are seeing with the actual implementation and starting with the Django, with the language and with the IDE. We are using IDE of PyCharm. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण सगळा कोड करणार आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण नेक्स्ट ज्यावेळेस फ्रॉम प्रोग्रामिंग आपण चालू करतोय, दॅट इज फ्रॉम द नेक्स्ट पार्ट. सो सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.